लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुक्मिणी कृष्णाला ऐकू जावं म्हणून मोठ्या आवाजात सांगत असते की उद्या फक्त सवाष्णींनी स्वयंपाकघरात जायचं, त्यांनी स्वयंपाक बनवायचा आणि गुरुजींनी जेवण करायच्या आधी घरात इतर कोणीही काही खायचं नाही. आणि त्यावेळी रेश्मा रुक्मिणीला म्हणते की काकू, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळा स्वयंपाक व्यवस्थित बनवते. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की हो रेश्मा, मात्र ती कृष्णा स्वयंपाक घरात जाणार नाही याची तू काळजी घे. आणि त्यावेळी कृष्णा म्हणते की फडफड, तू काही काळजी करू नको, आपल्याला फक्त वेळेवर जेवण मिळायला हवं, म्हणजे आपण किचनमध्ये जाणार नाही. आणि ते ऐकून रुक्मिणी म्हणते ठीक आहे, तुला तुझ्या खोलीत जेवण दिलं जाईल, पण तू खोलीमधून बाहेर यायचं नाही आणि जोपर्यंत गुरुजी येथून जात नाही तोपर्यंत तू त्यांच्या समोरही जायचं नाही. आणि त्यावर कृष्णा सरळ रुक्मिणीच्या समोर जाऊन बसते. त्यामुळे रुक्मिणी खूप घाबरते आणि तेथून जाण्यासाठी निघते. मात्र कृष्णा तिला म्हणत असते की फडफड, मी इथे तुझ्याशी बोलण्यासाठी आले आहे ना, मग तू कुठे चालली. आणि मग त्यानंतर ती रुक्मिणीला विचारते की तुम्हाला त्या डॉलसाठी दुसरी कोणती चांगली माणसं शोधता आली नाही का? आधीच तुम्ही सगळे नमुने आणि त्यात ते अजून मोठे नमुने, त्या डॉलसाठी तुम्ही दुसरं चांगलं सासर शोधायचं ना. हे काय आहे सगळं, पूजा, गुरुजी वगैरे. आणि त्यावेळी राणी म्हणते की कृष्णा, हे बघ, उगाच काहीतरी बोलू नको, हा त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि मग त्यावेळी ऋतुजा मध्येच म्हणते की उद्या पूजा झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे की अन्वीला मुलगा होणार आहे की मुलगी. मात्र ते ऐकून कृष्णा म्हणते की असं कसं शक्य आहे, एका पूजेनंतर कोणी कसं सांगू शकतं की त्या डॉलला मुलगा होणार आहे की मुलगी. आणि समजा गुरुजी म्हणाले की मुलगी होणार आहे, तर मग तुम्ही काय कराल. मात्र कृष्णाचं बोलणं ऐकून रुक्मिणी तिच्यावर खूप चिडते. ती म्हणते की मी तुला शेवटचं सांगते, उद्या तू कोणासमोरही यायचं नाही, फक्त तुझ्या खोलीत बसून राहायचं आणि त्या शकुंतलासोबत तर वाद घालायचा नाही. यापुढे ती जे सांगेल तेच होईल, त्यामुळे तू मध्ये बोलायचं नाही. तसाही तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही. आणि त्यावर कृष्णा म्हणते ठीक आहे, फक्त मला सांग की मला माझ्या वेळेवर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मिळेल ना. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की हो, फक्त तू तुझ्या खोलीत बसून राहा. आणि त्यावर कृष्णा म्हणते ठीक आहे आणि ती तेथून निघून जाते. तर रुक्मिणीला काळजी वाटत असते की उद्या हिने काही घोळ घालू नये. त्यानंतर मग रात्री उशिरा राघव घरी येतो. तो पाणी पिऊन त्याच्या खोलीत जाण्यासाठी निघणारच असतो. तितक्यात त्याला किचनमधून कोणीतरी जात आहे असं दिसतं आणि त्यामुळे तो मोबाईलची टॉर्च लावून किचनमध्ये जातो. तर अचानक त्याच्यासमोर कृष्णा येते आणि ते दोघेही एकमेकांना बघून मोठ्याने ओरडू लागतात. मात्र त्यानंतर मग राघव मोबाईलच्या टॉर्चमध्ये व्यवस्थितपणे कृष्णाला बघतो आणि तिला विचारतो की तू आत्ता यावेळी इथे काय करते. आणि मग तो लाईट्ससुद्धा ऑन करतो. तर कृष्णाला भूक लागलेली असते, त्यामुळे ती काहीतरी खाण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते आणि ते बघून राघवला हसू येतं. तो म्हणतो की मला तर वाटलं होतं तू खूप स्ट्रॉंग आहे, ब्रेव आहे, मात्र मी विसरूनच गेलो की तू तर उंदराला सुद्धा घाबरते. आणि त्यावेळी कृष्णा म्हणते की मीच काय, तर तू सुद्धा उंदराला घाबरतो ना. आणि ते ऐकून राघव म्हणतो की मी बाकी दुसरा कशालाही घाबरत नाही, फक्त उंदराला घाबरतो. आणि त्यावर कृष्णा म्हणते की आत्ता जर मी 4 पाली पकडून आणल्या आणि तुझ्या अंगावर टाकला ना, तर इथेच मला ताताथैया डान्स बघायला भेटेल. आणि ते ऐकून राघव म्हणतो की ठीक आहे, आधी तू 4 पाली पकडून आण आणि मग आपण बघूयात पुढे काय करायचं ते. आणि मग त्यानंतर तो कृष्णाला विचारतो की मला कळत नाहीये की एवढ्या रात्री तू इथे काय करतेय. आणि त्यावर कृष्णा म्हणते की तुला हे दिसत नाहीये का, टॉमॅटो, पालक, जॅकफ्रूट, आपल्याला भूक लागले म्हणून आपण खायला आलोय. आणि त्यावर राघव डोक्याला हात लावून घेतो. तो म्हणतो की तुला व्यवस्थित जेवण करता येत नाही का ग. तर कृष्णा म्हणत असते की आपण जेव्हा जेवण करायला बसतो ना, तेव्हा ती फडफड आपलं डोकं खाते, सतत आपल्याला सूचना देत असते की कृष्णा नीट जेव, खाली काही सांडवू नको, मचमच करू नको. आणि त्यामुळे आपल्याला नीट जेवणही करता येत नाही आणि मग अशी नंतर भूक लागते. आणि तिची ही बडबड सुरू असतानाच राघव तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो की आता पुढे काही बोलू नको. आणि मग त्यानंतर तो कृष्णाच्या जवळ जातो. मात्र कृष्णा पटकन बाजूला होते. त्यानंतर मग राघव तिला सांगतो की मी तुझ्यासाठी काहीतरी बनवतो. आणि मग त्यानंतर तो कृष्णासाठी छान सँडविच बनवतो आणि मग त्यानंतर तो तिला ते सँडविच खायला देतो. मात्र कृष्णा म्हणत असते की हे सँडविच आधी तू खाऊन दाखव. त्यावर राघव विचारतो पण का, मी हे तुझ्यासाठी बनवलंय ना. तर कृष्णा नाटक करत म्हणत असते की जर तू या सँडविचमध्ये काही टाकलं असेल तर
आणि ते ऐकून राघव म्हणतो की हे मी सँडविच तुझ्या समोरच बनवलं ना. पण कृष्णा काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की आपल्या तुझ्यावर विश्वास नाही, त्यामुळे हे सँडविच आधी तू खाऊन दाखव तरच आपण खाऊ. आणि मग त्यामुळे राघव नाईलाजाने ते सँडविच खाऊ लागतो. पण कृष्णा त्याला सांगत असते की फक्त एक घास नाही तर संपूर्ण सँडविच खा, तू पुढे काय टाकले मला कसं माहीत. आणि तिचं असं बोलणं ऐकून राघव रागातच ती सँडविचची डिश घेऊन तेथून निघून जातो. आणि मग तितक्यात गोदा मावशी त्या ठिकाणी येते. तिने लपून हा सगळा प्रकार बघितलेला असतो. आणि मग ती कृष्णाला विचारते की काय ग कृष्णे, कशाला त्या पोलीसवाल्याला त्रास देत असतेस तू. आणि त्यावर कृष्णा म्हणते की मावशी मी त्यांना त्रास देत नव्हते. तर गोदा मावशी विचारत असते की मग तू त्याला असं का बोलली की तू सँडविचमध्ये काही टाकलं असशील तर. आणि त्यावर कृष्णा सांगू लागते की त्यांनी सकाळीसुद्धा नीट जेवण केलं नव्हतं आणि आत्तासुद्धा न जेवताच चालले होते, म्हणून त्यांनी सँडविच खावं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्यावर गोदा मावशी विचारते मग एवढं सगळं करण्यापेक्षा त्यांना जेवायला वाढायचं ना. मात्र कृष्णा म्हणते की हे सगळं कोण करायची, तर सिंधू. आणि जर मी सुद्धा तेच केलं असतं तर त्यांना डाऊट आला असता, म्हणून मग मला हे सगळं नाटक करावं लागलं. आणि ते ऐकून गोदा मावशीला हसू येतं. ती म्हणते की खरंच तुला पोलीसवाल्याची खूप काळजी आहे ना, मग त्याला सगळं खरं खरं सांगून टाक. आणि त्यावर कृष्णा म्हणते की मावशी तुला माहिती आहे ना, मी त्यांना सगळं सत्य का सांगत नाही आहे, त्यामुळे सावीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर गोदा मावशी तिला समजावते की जेव्हा त्या माजुरड्या मधूला हे सगळं कळेल तेव्हा सावीच्या जीवाला धोका निर्माण होईल. पण तू हे राघवला तर सांगू शकतेस ना, तू त्याला विश्वासात घे आणि सगळं काही सांग. कारण जेव्हा सावीचे आई बाबा एकत्र येतील ना, तेव्हा तिला शोधणं सहज सोपं जाईल. आणि ते ऐकून कृष्णासुद्धा विचारात पडते. ती मनाशी म्हणत असते की गोदा मावशी ठीक आहे, मी एकदा राघवला सत्य सांगून बघायचा प्रयत्न करते. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी त्यांच्या खोलीत जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात त्यांना रेश्मा आणि ऋतुजा दिसतात, त्यामुळे त्या दोघीजणी लपून बसतात आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतात. तर ऋतुजा रेश्माला म्हणत असते की उद्या रिषभसुद्धा घरी येणार आहे, मात्र त्यामुळे रेश्मा चिडलेली असते. ती म्हणत असते की रिषभचं काय काम आहे आणि उद्या ही पूजा अन्वीसाठी आहे ना, मग तिथे रिषभ काय करणार. तर ऋतुजा म्हणत असते की तो रिषभ रत्नपारखी आहे, हे त्याचं घर आहे, या घरावर त्याचा हक्क आहे, त्यामुळे तो इथे येणारच. मात्र रेश्माला हे मान्य नसतं आणि त्यामुळे ऋतुजा तिला समजावते की तुला कळत कसं नाही, उद्या ते गुरुजी येणार आहेत ना, त्यांना मी तुझी आणि रिषभची पत्रिका दाखवेल. मात्र रेश्मा ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की आई ते गुरुजी काय करणार आहेत, चूक तुमच्या मुलाने केली आहे, यात ते गुरुजी काय करणार. आणि तिचं ते बोलणं ऐकून ऋतुजा ही खूप चिडते आणि त्या दोघीच एकमेकींशी वाद घालू लागतात. तर हे सगळं कृष्णा आणि गोदा मावशी लपून ऐकत असतात. इकडे ऋतुजा रेश्माला म्हणत असते की तुला काहीच वाटत नाही का ग, गेल्या महिनाभरापासून माझा मुलगा घराबाहेर राहतोय, तो कुठे आहे कसा आहे कोणालाही काही माहीत नाही. तर रेश्मा म्हणत असते की या सगळ्याचा विचार त्याने मला फसवण्याच्या आधी करायला हवा होता, त्यामुळे ऋतुजा तिच्या पुढे हातच जोडते. तर इकडे कृष्णा गोदा मावशीला म्हणत असते की या घरातील लोकांचं काय सुरू आहे ना तेच कळत नाही. तर गोदा मावशी तिला सांगते की ते सगळं जाऊ दे, तू आधी त्या पोलीस रत्नपारखींजवळ जा आणि त्याला सगळं काही सांग. आणि मग त्या दोघीजणी राघवच्या खोलीजवळ जातात आणि बाहेरूनच राघवला बघत असतात. तर राघव त्याचा सिंधूचा, सावी आणि विनूचा फोटो बघत असतो. आणि ते बघून गोदा मावशी म्हणते की बघ कृष्णे, त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे, त्याचमुळे मी तुला सांगते की पोलीसवाल्याला सगळं काही खरं खरं सांग. आणि मग कृष्णा म्हणजेच सिंधूसुद्धा राघवला सगळं खरं सांगायचं ठरवते. मात्र त्याच वेळी त्यांना त्या रूममध्ये मधूसुद्धा दिसते. मधू त्या ठिकाणीच असते आणि ती राघवला विचारत असते की तुला माहिती आहे ना, ती मुलगी कृष्णा आहे, सिंधू नाही, मग तरीही तू तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला, असं काय आहे जिच्यात जे माझ्यात नाही. ती दिसायला सुद्धा ॲव्हरेज आहे आणि तिचं वागणं बोलणं तर बघ तू, तिचं शिक्षणसुद्धा पूर्ण झालेलं नाही, मग तुला तिच्याशी लग्न का करायचं आहे. आणि त्यावेळी राघव म्हणतो की माझा निर्णय झाला आहे आणि मी कृष्णासोबत लग्न करण्याचा निर्णय का घेतलाय हे सांगायला मी कोणालाही बांधील नाही, त्यामुळे तू मला कोणताही प्रश्न विचारू नको. आणि राघवचं असं उत्तर ऐकून राणी गप्पच बसते. आणि मग त्यानंतर ती नाईलाजाने तेथून जाण्यासाठी निघते. तर कृष्ण आणि गोदामावशी पटकन लपून बसतात आणि राणी तेथून गेल्यानंतर त्या दोघीजणी बाहेर येतात. मात्र त्या राघवला कोणतंही सत्य सांगत नाही.
त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी रत्न पार्किंगच्या घरी आलेली असते. पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि मग त्यानंतर अन्वी सगळ्यांना सांगू लागते की आईसाहेबांनी ज्या गुरुजींना बोलावलं आहे त्या गुरुजींचा खूप अभ्यास आहे आणि ते सगळं काही बरोबरच सांगतात. आणि आईसाहेबांनी सांगितलंय की ते पहिल्यांदाच त्यांच्या आश्रमामधून बाहेर पडत आहेत, ते सुद्धा फक्त माझ्यासाठी. आणि हे सगळं काही ऐकून रुक्मिणी ऋतुजाला तर खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर त्या गुरुजींनी जे काही नियम सांगितलेले असतात त्यांचा कागद अन्वी रुक्मिणीकडे देते आणि मग त्यानंतर रुक्मिणी तो रेश्माला वाचायला सांगते. त्या कागदावर लिहिलेले ते नियम ऐकून रेश्मा तर हसूच लागते. ती म्हणते की हे असं कसं शक्य आहे. ती म्हणत असते की बघा ना काकू, यामध्ये लिहिलं आहे की जे कोणी स्वयंपाक बनवणार त्यांनी आधी सकाळी लवकर अंघोळ करायची आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि मग त्यानंतर गोडाचा पदार्थ बनवण्याआधीसुद्धा पुन्हा एकदा अंघोळ करायची आणि मगच गोडाचा पदार्थ बनवायचा. असं कधी होतं का? आणि ते ऐकून अन्वी वैतागून म्हणते की रेश्मा मामी, तू प्लीज या सगळ्याची थट्टा मस्करी करू नको. जर हे आईसाहेबांना कळलं ना तर त्या खूप चिडतील. मात्र अन्वीचं असं बोलणं ऐकून सगळेच तिच्याकडे बघू लागतात. तर अन्वी म्हणत असते की प्लीज तुम्ही हे सगळं सिरियसली घ्या, उगाच चेष्टा मस्करी करू नका, नाहीतर आईसाहेबांना खूप त्रास होईल आणि या सगळ्याचे वाईट परिणाम होतील. आणि त्यामुळे रुक्मिणी रेश्माला समजावते आणि तिला गप्प राहायला सांगते आणि अन्वीला म्हणते की तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि मग त्यावेळी कृष्णा मध्येच म्हणते की आपल्याला कळत नाही आहे की ते गुरुजी मुलगा होणार की मुलगी हे कसं काय सांगू शकतात. आणि मग ती अन्वीला सुद्धा म्हणते की डॉल, मला वाटलं होतं तुझा तरी या सगळ्यावर विश्वास नसेल, पण तू सुद्धा या सगळ्यावर विश्वास ठेवतीये, असं कसं? आणि त्यावेळी अन्वी रडतच म्हणते की कृष्णा, तू प्लीज यामध्ये पडू नको आणि काही बोलू नको. आज जर माझी सिम्मा इथे असते ना तर तिने मला समजून घेतलं असतं. या अशा सिच्युएशनमध्ये मी काय करायला हवं, कोणता डिसिजन घ्यायला हवा हे तिने मला शांतपणे समजावून सांगितलं असतं. पण ती आज इथे नाही आहे, मी काहीच करू शकत नाही. आणि मग ती सिंधूच्या आठवणीने रडूच लागते. तिला खूप त्रास होत असतो. ती म्हणत असते की माझी सिम्मा मला नेहमी गाईड करायची, पण आता माझ्यासोबत कोणीही नाही आहे. आणि अन्वीची अशी अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ते गुरुजी आणि शकुंतला घरी आलेले असतात. त्यामुळे मग रुक्मिणी कृष्णाला तिच्या खोलीत पाठवते आणि बाहेरून कुलूपही लावून घेते. त्यानंतर मग राघव दरवाजा तोडून कृष्णाकडे येतो आणि तो कृष्णाला छोटे छोटे लॉक देतो आणि तिला विचारतो की तुझा नेमका काय प्लॅन आहे ते मला सांग. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.